शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील 32 जिल्ह्यात पीक विमा दुप्पट जमा 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात। जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसेल किंवा तुम्हाला पीक विमा कमी जमा झालेला असेल तर अशा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजची मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील तब्बल 32 जिल्ह्यांमध्ये पीक विमा दुप्पट थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे। तर अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे। तर आता हे जे पैसे आहेत यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, सतत पावसामुळे व कीड रोगामध्ये बाधित झालेल्या पिकांसाठी जे की आता तब्बल 32 जिल्ह्यांमध्ये 34,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुणे, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, लातूर, सोलापूर, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा पहिला टप्पा इथे जमा होत आहे। आता यामध्ये जे की पीक आहे यामध्ये सोयाबीनसाठी 18 ते 36,000 रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 20 ते 42,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी अंदाजे जे की रक्कम आहे यामध्ये 16 ते 30,000 रुपये हेक्टरी, मुंगासाठी 12 ते 24,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीदासाठी 12 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी, गव्हासाठी 14 ते 28,000 रुपये, हरभऱ्यासाठी 15 ते 30,000 रुपये, फळपिके यामध्ये संत्रा, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी यांसाठी 35 ते 1,20,000 रुपये पर्यंत जे की आता हेक्टरीप्रमाणे जे की शेतकरी बांधवांना या पिकाचा पीक विमा इथं मिळत आहे। आता कोणाला जास्ती पीक विमा इथं मिळणार आहे म्हणजे दुप्पट पीक विमा इथं मिळणार आहे। आता ज्यांचं 50% पेक्षा जास्त नुकसान आहे, अतिवृष्टी दुष्काळग्रस्त भागामध्ये ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, KYC केलेली आहे, बँकेची सर्वे त्यांची झालेली आहे, याचप्रमाणे फळपिकाचे मोठे नुकसान झालेले आहे तर अशांना भरपाई जास्त मिळणार आहे। याचप्रमाणे दुप्पट पीक विमा कोणाला मिळणार आहे, सतत पाऊस, पूरग्रस्त भाग म्हणजे ज्या भागांमध्ये लवकरच पूर येतो, सतत पाऊस, त्यानंतर पूर्ण शेतकरी नुकसान झालेले आहे, यामध्ये शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही, पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। विशेष जिल्ह्यानुसार जे काही मंजुरी लाभार्थ्यांना फळ नुकसान प्रकरण आता याचप्रमाणे आता या जिल्ह्यांमध्ये आता पुणेमध्ये जे आहे यामध्ये पुणेमध्ये 5,27,369 लाभार्थ्यांना इथं 312 कोटी 63 लाख रुपये इथं आलेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,18,745 शेतकरी बांधवांना 134 कोटी 77 लाख रुपये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये 2,75,894 शेतकरी बांधवांना 187 कोटी 42 लाख, सोलापूरमध्ये 1,46,672 शेतकऱ्यांना 89 कोटी 36 लाख, अकोल्यामध्ये 1,02,586 शेतकरी बांधवांना 64 कोटी 83 लाख, अमरावतीमध्ये जे येते यामध्ये 1,55,349 यांसाठी निधी आलेला 101 कोटी 26 लाख, नांदेडमध्ये 3,18,746 शेतकरी बांधवांना 219 कोटी 67 लाख जमा होत आहे। लातूरमध्ये 1,90,620 शेतकरी बांधवांना 123 कोटी 56 लाख, यवतमाळमध्ये 1,27,985 शेतकरी बांधवांना 78 कोटी 14 लाख, वाशिममध्ये 51,367 शेतकरी बांधवांना 30 कोटी 27 लाख, भंडाऱ्यामध्ये 75,294 शेतकरी बांधवांना 46 कोटी 19 लाख, गोंदियामध्ये 69,818 शेतकरी बांधवांना 41 कोटी 33 लाख, चंद्रपूरमध्ये 1,33,502 शेतकरी बांधवांना 85 कोटी 66 लाख, गडचिरोलीमध्ये 42,681 शेतकरी बांधवांना 25 कोटी 18 लाख, धुळेमध्ये 1,82,373 शेतकरी बांधवांना 116 कोटी 49 लाख। याचप्रमाणे पीक विम्याचा दुसरा टप्पा जे की या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होत आहे आणि वाटप सुरू। पुणेमध्ये 312 कोटी रुपये वाटप सुरू, छत्रपती संभाजीनगरमध्ये 134 कोटी वाटप सुरू, कोल्हापूरमध्ये 187 कोटी वाटप सुरू, सोलापूरमध्ये 89 कोटी वाटप सुरू, अकोल्यामध्ये 64 कोटी जमा खात्यात झालेली आहे, लगेच चेक करा। अमरावतीमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, नांदेडमध्ये 219 कोटी वाटप सुरू, लातूरमध्ये 223 कोटी जमा सुरू, यवतमाळमध्ये 78 कोटी जमा सुरू, वाशिममध्ये 30 कोटी प्रक्रिया इथं सुरू आहे, लवकरच इथं जमा होईल, भंडाऱ्यामध्ये 46 कोटी प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल, गोंदियामध्ये 41 कोटी रुपये मंजूर झालेले आहे परंतु प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल, चंद्रपूरमध्ये 85 कोटी जमा सुरू झालेले आहे, गडचिरोलीमध्ये 25 कोटी पेंडिंगमध्ये आहे, धुळेमध्ये 116 कोटी जमा सुरू झालेले आहे,
जळगावमध्ये 140 कोटी वाटप सुरू, नाशिकमध्ये 210 कोटी रुपये जमा सुरू. यानंतर अहमदनगरमध्ये जे की यामध्ये आपलं अहमदनगरमध्ये 198 कोटी प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल. बीडमध्ये 172 कोटी जमा सुरू झालेले आहे. परभणीमध्ये 94 कोटी पेंडिंगमध्ये आहे. हिंगोलीमध्ये 52 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. जालन्यामध्ये 88 कोटी रुपये वाटप सुरू. बुलढाण्यामध्ये 97 कोटी जमा सुरू. वर्ध्यामध्ये 61 कोटी प्रक्रिया सुरू. नागपूरमध्ये 73 कोटी जमा सुरू. यानंतर इथे आपलं पालघरमध्ये 48 कोटी पेंडिंगमध्ये आहे. रायगडमध्ये 55 कोटी प्रक्रियामध्ये आहे. साताऱ्यामध्ये 82 कोटी जमा सुरू झालेले आहे. सांगलीमध्ये 91 कोटी वाटप सुरू. सिंधुदुर्गमध्ये 27 कोटी पेंडिंगमध्ये आहे. धाराशिवमध्ये 110 कोटी जमा सुरू आणि नंदुरबारमध्ये 66 कोटी प्रक्रिया इथं सुरू आहे. आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होत आहे. आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, परभणी, पालघर, सिंधुदुर्ग तर या जिल्हे पेंडिंग आहेत, लवकरच इथं जमा होईल. आता कोणत्या शेतकरी बांधवांना इथं पीक विम्याची रक्कम इथं जमा होत आहे? अतिवृष्टी, पूर, दुष्काळग्रस्त किंवा सतत पावसामुळे झालेले नुकसान. आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, गहू आहे, हरभरा, ज्वारी आहे, फळपिके आहे. ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले आहे, ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, तर अशांना प्राधान्य देऊन पीक विमा इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता पीक विमा दुप्पट कोणाला जमा होत आहे? पूर्णपणे पीक नुकसान, पूरग्रस्त, अतिवृष्टी भाग, फळ नुकसान भाग, विशेष मंजुरी जिल्हे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले जे की ज्या शेतकऱ्यांची नोंद आहे अशांना. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे 14447. तर यावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. आता तक्रार कशासाठी करू शकता? ज्यांचे पैसे आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, नुकसान तक्रार नोंदणीसाठी KYC बँकेची केलेली नसेल, याचप्रमाणे तुमच्या शेतातील सर्वे झाले नसतील तर अशांना दुप्पट पीक विमा संदर्भात अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. महत्त्वाची सूचना: तक्रार करताना आधार कार्ड, अर्ज क्रमांक, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, पिकाचे सर्वे झालेल्याची माहिती तुमच्याकडे लागणार आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल, अर्ज पेंडिंग असेल तर अशाने लगेच 14447 तर यावरती लगेच कॉल करा. आता एक लेखी अर्ज देतो तुम्हाला. हा लेखी अर्ज ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने पीक विमा कंपनीला द्यायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा कंपनी अधिकारी. पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. याचप्रमाणे महोदय, मी म्हणजे तुमचे नाव, गावाचा शेतकरी असून माझ्या पिकाचे याचप्रमाणे पिकाचे नाव नुकसान झालेले आहे. माझ्या पीक विम्याचा अर्ज अप्रूव्हल असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी. नाव, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, अर्ज क्रमांक, जे की पीक विम्याच्या पावतीवरचा अर्ज क्रमांक आहे, रिसिप्ट नंबर ते टाकायचं आहे. सही करायची आहे. डॉक्युमेंटसोबत जोडायचे. यामध्ये तुम्हाला काय काय जोडायचं आहे? आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा जे की स्क्रीनशॉट काढून द्या. पीक विम्याची पावती, नुकसान भरपाईचे फोटो असल्यास द्यायचे आहे. मोबाईल नंबर आणि अर्ज क्रमांकाची पावती द्यायची आहे. तर आता सर्व कागदपत्र सही करून झेरॉक्स तुमच्यासोबत जोडायची आहे. बँकेची, कंपनीची रिसिप्ट घ्यायची आहे जिथं तुम्ही दिलेली आहे. तर आता हा जो लेखी अर्ज आहे हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला द्यायचं आहे. कुठे द्यायचं आहे? पीक विमा ऑफिसला. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच इथं पीक विमा ऑफिस आहे. तर आजपासून 34,000 रुपये हेक्टरीप्रमाणे 32 जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं दुप्पट जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी चेक करा तुमच्या खात्यामध्ये आले